एक 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 मिनिट मला जरा विचारायचंय. हा की हे सगळं काय चाललंय तुमचं? कारण मला ना तो 16 सख्यांचा आमचा कार्यक्रम सुरू करायचा आहे. माझ्या ताई येणार आहेत सगळ्या. येणार नाहीयेत, आले. आल्यात? कुठे आहेत? ह्या सर्व. म्हणजे त्या तुम्ही आहात? हो. म्हणजे नाशिकमध्ये आपण जिथे म्हणजे मंडळी नाशिकमध्ये आपण अंबड या ठिकाणी आलेलो आहोत आणि तिथल्या साईलीला अपार्टमेंट मधल्या ताई सगळे येणार आहेत. ज्या येणार आहेत त्या तुम्ही आहेत. आम्हीच आहे. म्हणजे तुमच्याबरोबर आता 16 सख्यांचा मी साजरा करणार आहे. हो. काय सांगताय? हो. मग मला एक सांगा, हे सगळं काय करताय तुम्ही? इथे सगळा फराळ तयार आहे, हे सगळं इथे सजावट ही सगळी सजावट तुम्ही केलेली आहे? हो. पण हा फराळ पण तुम्ही केलेला आहे? हो. आणि सॉलिड आहे म्हणजे आजचा हा भाग. हा म्हणजे धमाल आहे. पण हा सगळा फराळ तुम्ही इथे केलेला आहे. पण मग हा सगळा फराळ कोणासाठी आहे? खेळ तर आपण खेळणार आहोत. पण मग तुम्ही येणार आहेत ना, दिवाळीचा पहिला दिवस आहे, मग सगळं स्पेशल केलंय आम्ही तुमच्यासाठी. अच्छा, हे माझ्यासाठी आहे? हो. माझ्यासाठी आहे. आणि दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि आज वसुबारस आहे. तर मंडळी, तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या अगदी मनापासून शुभेच्छा. म्हणजे काय आहे वसुबारसचं महत्व मी तुम्हाला सांगतो की समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या आणि त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून आज व्रत केलं जातं. आणि आजच्या दिवशी घरातल्यांच्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, घरातल्यांच्या थोरा मोठ्यांचं लहानांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांची भरभराट व्हावी, ह्यासाठी गायीबरोबर वासराची पूजा केली जाते. बरोबर की नाही? हा बरोबर ना मंडळी? बरं, आता तुम्ही बघताय की ह्या सगळ्या ताईंनी इथे हा सगळा फराळ तयार केलेला आहे. इथे इतकी छान सजावट वगैरे केलेली आहे. हा फराळ केलेला आहे. पण ते फराळाचं ताट कुठे आहे माझ्यासाठी? हे काय, हे सगळं ताट तुमच्यासाठीच तर सजवलंय. हे माझ्यासाठी आहे. हो. मंडळी, दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि त्या निमित्ताने आपण आज वसुबारस आहे. त्यामुळे सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या अगदी मनापासून शुभेच्छा. छान मस्त दिवाळी साजरी करा. इथे तुम्ही बघताय मी माझ्यासाठी हा फराळ बनवलेला आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही सुद्धा फराळ बनवलेला आहे. तेव्हा या फराळाचा आस्वाद घेता घेता आमच्या या आजच्या भागाचा सुद्धा आस्वाद तुम्ही घ्या. इथे सगळ्या ह्या ताई माझ्याबरोबर खेळणारच आहेत. ह्यांच्याशी मी गप्पा सुद्धा करणार आहे आणि बघणार आहे आजच्या भागामध्ये हुकमाची राणी कोण होते ते. बरोबर आहे? हा चला तर मग जाऊया पटापट आपल्या पहिल्या खेळाकडे. हा तुम्ही पण फराळ मावशी फराळ खाते का? मी पण फराळ खातोय करंजी. हा आणि तुम्हाला सांगतो मस्त चिवडा सॉल्ट झालेला आहे. अरे वा, क्या बात आहे, मस्त. आणि म्हणजे आजच्या भागामध्ये या सगळ्या हवं म्हणजे इतकी होतो आणि मजा नाही. म्हणजे बेसनचा लाडू अरे म्हणजे तुझं सांगायला पाहिजे ना. आणि पहिल्या खेळाला सुरुवात करूया. या लवकर या लवकर, चला. क्या बात आहे, थँक्यू. हसली ती फसली हे, हसली ती फसली हे. हा याचं नाव काय? हा रेडी, 1 2 3. हसली ती फसली. परत एकदा करा. हा हसली ती फसली. अरे बापरे, मी असं केलं? ओके, हरकत नाही. पण जे काय केलं ते चांगलं केलं, छान केलं. तर खेळाचं नाव पटकन. हा रेडी. हा हसली ती फसली, हसली ती फसली. हे केलं, छान नाव घेतलेलं, नाव कळलेलं आहे तुम्हाला. हा आता खेळ सांगतो. खेळ असा आहे की इथे एक संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या ताईंना नृत्य करायचंय जागेवरती. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. ओके, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. हो, क्या बात आहे ताई, व्हेरी गुड. व्हेरी गुड. नाचू किती लाजू
स्टॅच्यू. आणि आता बघूया कशी आहेस ताई. हा हसली आणि फसली. ताई बाद झालेली आहे. ताई बसू शकते. हसली आणि ताई फसली. ताई तिथे बसू शकते. तू फसलेली आहेस. आणि आता बघूया. अरे बापरे. या ताई तू पण असलेली आहेस. डोळे मिचकवलेस तरी तू पण बाद झालेली आहेस. तू बसू शकतेस. ओके व्हेरी गुड. डोळे मोठे करून काय बघतेस नाही एवढी. ओके हरकत नाही. अरे बापरे. मी शपथ घेते. हा मी शपथ घेते. यापुढे शपथ घ्यायलाच उभी आहे ताई. व्हेरी गुड. किती हलशील ताई. हलतेस. तू बाद झालेली आहेस. तू बसू शकतेस. ताई मी सांगितलं होतं की नजर खाली ठेवायची नाही. सरळ किंवा वर बघायचं होतं. पण तू खाली बघतेस त्याच्यामुळे तू बाद झालेली आहेस. ताई हरकत नाही. तू समोर बसू शकते. ओके काय म्हणतेस ताई. कशी आहेस. डोळे मिचकवतेस. हल्ली पण हसलीस पण. ओके बसू ताई. तू बसू शकतेस. अशा पद्धतीने 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या ह्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. अरे हल्ला आता गेलेले आहेत तुम्ही पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं. व्हेरी गुड. दिवाळी आली म्हटल्यानंतर आपण जवळजवळ 1 महिनाभर आधीपासून आपली सगळी तयारी सुरू असते. हा यावेळेला दिवाळीला काय करायचं. खरेदी असते. मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे फराळ. सगळ्यात आधी कुठला पदार्थ बनवायला शिकलीस. शंकरपाळे. सगळ्यात सोपा. सगळ्यात सोपा शंकरपाळे. किती दिवसा आधीपासून सगळी तयारी चालू असते किंवा काय. आता आम्ही जॉबला जातो म्हणजे 1 महिना अगोदरच तयारी आमची चालू राहते. लहानपणी आई सोबत. आता मुलांसाठी हा सर्व आमचा चालू राहणार आहे. नंतर सुनांसाठी. अच्छा म्हणजे नंतर सुनांसाठी आई तर खाऊ घालावं लागेल. सुनेना सुनांना कारण की काळ बदलत चाललेला. कुठे सून. काही दिवसांनी येईल. अच्छा हा येईल. हा आता सुरुवात केलेली बरी नको का. तुम्हीच सून वाटते आधी. हा सून आहे पण माझी सासू जर मला मदत करते तर तिला मदत करणं माझं कर्तव्य आहे. ती पण माझी मुलगीच आहे येणारी. अशी सासू मिळायला पाहिजे सगळ्यांना. हा बरं सगळ्यात आधी कुठला पदार्थ बनवायला शिकली. मला लाडू हा खूप आवडतो. लाडू. बरं भाऊजी कुठल्या नावाने हाक मारतात तुला. हा हे लाडू. सोनाक्षीची मम्मी. ते प्रेमाने कधी मधी. नाही तर मी त्यांच्यासाठी सोनाक्षीची मम्मी. प्रेमाने काय कधी मध्ये. कधी मधी मग लड्डू लाडू हे ना इकडे असं. पण बेसनाचा की रव्याचा लड्डू. मला रव्याचाच आवडतो. भाऊजींना कुठला आवडतो. मी सांगितलंय रव्याचा तर रव्याचाच. गप्पा करून झालेले आहेत. आता आपण खेळ खेळूया. फुंकर प्रेमाची. अगं बाई प्रेमाची ग प्रेमाची ग प्रेमाची. अगं बाई प्रेमाची ग प्रेमाची ग प्रेमाची. खेळाचं नाव काय. फुंकर प्रेमाची. प्रेमाची प्रेमाची. मी कसं केलं पण आधी. हा भाऊजी समोर बसलेत. फुंकर प्रेमाची. फुंकर प्रेमाची. अरे बापरे एवढं. ओके फुंकर प्रेमाची. हा हा अगं बाई प्रेमाची ग प्रेमाची प्रेमाची. आता हा खेळ काय तुम्हाला मी सांगतो. बघ अशी आपण सगळा तुम्ही फराळ वगैरे केलात. चकल्या वगैरे करत होत्या. त्या तळल्या. त्या चकल्यांचं पीठ थोडं राहिलं होतं. म्हटलं ह्याच्यातूनच आपण खेळ सुरू करूया. ते चकल्यांचं पीठ इथे आणून ठेवलेलं आहे. हा आणि त्या पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. ओके मी 1 2 3 म्हटल्यानंतर हात मागे ठेवायचे आणि फुंकर
मारत मारत ते नाणं दिसेपर्यंत फुंकर मारायची. एकदा का ते नाणं दिसलं की ते असं नाणं असं तोंडात पकडायचं आणि हात वरती करायचं, म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली आणि दुसरी ताई कुठली. कारण तुमच्यापैकी 2 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ओके, रेडी? हा, 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉन्सन्ट्रेट करा. हा, कॉन्सन्ट्रेट करा व्यवस्थित. हा, 1 2 3. हात लावायचा नाही, हात लावायचा नाही, हात लावायचा नाही नाण्याला. नाण्याला हात लावायचा नाहीये, कसलाच वापर करायचा नाहीये. हा हा, ओके. आणि आता वेळ झालेला निर्णय. जरा इथं बघताय, हा समोर बघ. जर एवढी कुठली घाई होती, फक्त एवढाच मेकअप करून आली तू. अरे बापरे, हो हो हो. हा हा, बघू बघू ताई, जरा जरा समोर बघा जरा सगळ्यांनी. आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे, जी ताई दुसरी आलेली आहे ती ताई आधी सांगतो. ती ताई आहे ही ताई. ताई तू दुसरी आलेली आहे. आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे ही ताई. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. आणि आपल्या या शेवटच्या खेळामध्ये 2 ताई आलेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. ह्या माझ्या ज्या 2 ताई आलेल्या आहेत त्यांच्याबद्दल आपण जरा जाणून घेणार आहोत. त्यांच्या भावविश्वात थोडं डोकावून बघणार आहोत. त्यांना त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये घेऊन जाणार आहोत. ताई तुझं नाव सांग. सविता राजेंद्र शेळके. सविता ताई, माहेर कुठलं? सातपूरच, अंबड. अच्छा. आणि सासर? नाशिक रोड. कसा आहे भाऊजींचा स्वभाव? थोडासा आहे तापट स्वभाव आहे, पण करते ऍडजस्ट. कसं आहे, जितका माणूस रागवतो ना तितकंच प्रेमळ पण असतं, हळवी पण राहतो म्हणा. हळवी पण असतं. लग्नानंतर कुठला चित्रपट बघितला भाऊजींनी दाखवला? 3 इडियट्स. 3 इडियट. आणि 3 मुलंच झाले मला, 2 मुली 1 मुलगा. हे काय लॉजिक मला कळलेलं नाहीये. 3 इडियट दाखवलं तरी मला मुलं पण 3च झाले. मी अजून सुद्धा त्यांना बोलते, पिक्चर दाखवलं तर काय 3 इडियट्स आणि त्याच्यात 3 मुलंच झाले म्हणे. कारण की त्या मुलांना सुद्धा मी कधी कधी बोलते, तुझ्या वडिलांनी पिक्चर दाखवला तो आणि तुम्ही 3 झाले. हरकत नाही ताई. पण काय सांगशील माहेरबद्दल? माहेर म्हटल्यानंतर कोण येतं डोळ्यासमोर? आई. आई येते. काय सांगशील आईबद्दल? आई म्हणजे शब्दात सांगता येत नाही आई म्हणजे काय. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आत्मा आणि ईश्वर यांचं मिलन होऊन आई हा शब्द तयार होतो. वा. ती जर नसली ना तर माहेर म्हणजे वाटतच नाही माहेर येते. ती जर गावी जरी गेली ना तरी करमत नाही. असं वाटतं आत्ताच येईन तेव्हाच येईन. ती आल्यानंतरच मी जाते. भाऊ आहे, भाऊजाई, पण तिची जागा कोणी घेऊ नाही शकत. दिवसातून किती वेळा आईशी बोलणं होतं? तिचा मी जरी नाही केला तिचा येतो. झोपेत जरी असले सकाळी 7ला सुद्धा फोन येतो तिचावाला. काय करते काय, रोज बोलणं होतं आमचं झालं. ओके. परत आई कशी म्हणजे माहेरी असताना दिवाळी कशी साजरी करायची असते म्हणजे लहान असताना? की कारण कसं आहे की बालपणात पण मी घेऊन जात असतो ताईला, की एक बालपणाच्या आठवणीनं पण उजाळा. मी खूप खोड करत आहे सर, माहितीये का. खोड कर. दिवाळीमध्ये सर्वांना कपडे जर घेतले ना, सर्वात महागडा ड्रेस माझा पाहिजे. आणि माझ्या बहिणीला पण एखादा ड्रेस जर घेतला ना, तो जरी मला आवडला ना तो पण मी घेऊन टाकायची. फराळाचं जरी केलं ना तर मम्मी म्हणायची देवीची पूजा केल्याशिवाय, देवीला निवेद दिल्याशिवाय खायचं नाही. तरी पण चोरून खाऊन घ्यायची. मम्मीला नंतर सांगायची पूजा झाल्यानंतर. आता हे आता मम्मीला कळणार आहे. मग तिला म्हणायची मुलं ते लहान देवाचीच फुलं ना. अच्छा. पण काय दिवाळीला मजा असायची तेव्हा? पैसे नव्हते जास्त, हायफाय लक्झरी काहीच नव्हती, पण एक प्रेम होतं. ड्रेस पण महागडा नाही, 200-300 रुपयाचा, पण असं वाटायचं 2-3 हजाराचा. आता जर 2-3 हजारची जरी साडी घेतली ना, पण ती माहेरची साडी म्हणजे तिच्यामध्ये कमीच पडन. 2 हजारची साडी माहेरच्या साडीचं मोलच नाही. ती 500ची जरी असली ना तर खूप अनमोल आहे सर. नक्कीच ताई. आज हे सगळं बोलताना खूप भावूक झाली असतो. आठवण येते ना, जरी फोन होता ना कंटिन्यू, पण आईची जागा सर कोणी नाही होऊ शकत, माहिती का. मी माझ्या आईवर खूप प्रेम करते सर.
म्हणजे फर्स्ट माझं प्रेम माझी आई आहे, सेकंड माझी मुलं, थर्ड माझा नवरा. ऐकतील ते नाही तर म्हणून मी शेवटला गेलो 3 नंबरला. मी काहीच बोलत नाही यार, सगळं स्वतःच क्लिअर करून टाकते. पण ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि आता आपण या ताईंशी बोलणार आहोत. ताई तुझं नाव सांग. अपेक्षा आयरे. माहेर कुठलं? नाशिकचं. आणि सासर? सासर पण नाशिकचं. काय सांगशील माहेर बद्दल? तुझ्या माहेर म्हटलं तर तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं? माहेर म्हटलं तर आई. अच्छा, काय सांगशील आईबद्दल? आईसाठी तर शब्द नाहीये, पण आईसारखं प्रेम कोणीच करत नाहीये. मोठं झाल्यावर कळालं. आधी खूप वाटायचं लग्न व्हावं, ह्या गोष्टी व्हाव्या, ते भेटावं, पण नंतर कळलं की आईच्या इतकं प्रेम जगात कोणीच करत नाही. पण लग्न झाल्यानंतर आईची अशी कुठली गोष्ट जास्त लक्षात राहिली? आईचे संस्कार जे आईने लहानपणापासून दिले होते की दिल्या घरी सुखी राहा, जे आहे त्याच्यात आनंद माना, आणि कमी पण पडलं तरी ते बाहेर दिसलं नाही पाहिजे, जे आहे त्याच्यात सुखी राहा, या गोष्टी आईच्या कायम लक्षात राहतील. बरं, काय सांगशील आईला या माध्यमातून? आईला सांगायचं तर आई कायम आमच्या पाठीशी असावी असं वाटतं, कारण की वडील खूप लवकर गेले. साधारण मी 8वीला असतानाच वडील वारले, पण आईने कधीच जाणवू दिलं नाही की आम्हाला वडील नाही, आणि आजपर्यंत मला जाणवलं नाही की वडील नाही आहेत, कारण की ती दोघांचं प्रेम देते आम्हाला. वा, ताई खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आता आपण जाणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाकडे. ओके, चल. आणि या छान गप्पांनंतर आता आपण सुरू करूया आपल्या या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे फू फू फुगा मी माझ्याचकडे बघा. खेळाचं नाव काय? फू फू फुगान माझ्याकडं बघा. अगं बाई, आता खेळ काय तुम्हाला मी सांगतो. खेळाचं नाव कळलेलं आहे. खेळ असा आहे की ताई तुमच्या समोर 5-5 फुगे आहेत. ओके, ते फुगे व्यवस्थित फुगवायचे, त्याला गाठ मारायचे, फोडायचे, आणि मग दुसरा फुगा फुगवायला घेतलाय. एका वेळी एकच फुगा फोडायचा आहे. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये ही फुगे फुगवेल आणि फोडेल ती असणार आहे विजेती. ताई तू तयार आहेस? हा ताई तू तयार आहेस? ओके, 1 2 3 म्हटल्यानंतर हा 1 2, आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित फुगा फुगवायचा. हा ओके, हा रेडी. 1 2 3. फुगा फुगवून व्यवस्थित गाठ मारायचे. हा 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 व्यवस्थित गाठ मारायची, फुगा फोडायचे, आणि मग दुसरा फुगा फुगवायला घ्यायचा आहे. व्हेरी गुड, या बाद. हा व्हेरी गुड. हा, आणि फुगा फुगवता फटाका फुटलेला एकदम. हा व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. हा हा ती पाणी पण वाज होते फुगवताना. हा शाबाश शाबाश, एक फुगा राहिलेला आहे. ओके ओके, निर्णय तुमच्या समोरच आहे. आणि आपल्या ह्या शेवटच्या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई खूप खूप अभिनंदन. 16 सख्यांचा कडून तुला ही भेटवस्तू मिळते. ताई खूप खूप अभिनंदन तुझं. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन ताई तुझं, खूप खूप अभिनंदन. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहे? आता घरी गेल्यानंतर मुलांना, कारण की माझा मुलगा बोलला तर मम्मी फर्स्ट प्राइज नाही भेटलं तरी चालेल, पण सेकंड भेटला ना तो कप मला घेऊन मी त्याच्यात चहा पिईन. अच्छा, खूप आनंद होईल. माझ्या 3 मुलांना खूप आनंद होईल सर. मंडळी,
दिवाळी सुरू झालेली आहे, घरासमोर रांगोळी काढण्यात आलेली आहे, पणत्या लावण्यात आलेल्या आहेत, कंदील लावलेले आहे आणि छान फराळ झालेले आहेत. तेव्हा या फराळाचा आस्वाद घ्या आणि नात्यांमधला गोडवा जपा. भेटूया उद्याच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या आणि धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.